द करेज टू बी डिसलाइक्ड हे पुस्तक फुमिताके कोगा आणि इचिरो किशिमी यांनी लिहिलेले असून हे एक यूथ आणि फिलॉसॉफर यांच्यातील डायलॉग आहे. या बुकमध्ये ॲडलर सायकॉलॉजी आणि पॉप्युलर फिलॉसॉफी याबद्दल सविस्तर चर्चा आहे. आपल्याला बहुतेक ठिकाणी जी फिलॉसॉफी ऐकायला मिळते ती फ्रॉइड यांच्या आयडियाजवर आधारित असते आणि त्या आयडियाज आजही खूप पॉप्युलर आहेत. पण ॲडलर यांच्या आयडियाज इतक्या पॉप्युलर नाहीत, कारण त्या अनेकदा कन्व्हेन्शनल व्ह्यूशी क्लॅश होतात. हा बुक समरी तुम्हाला ट्रॉमास कसे हँडल करायचे आणि इतर लोकांच्या एक्सपेक्टेशन्सपासून फ्री कसे व्हायचे हे समजून घेण्यास मदत करेल. तसेच आपले इमोशन्स कसे वर्क करतात आणि करेज नसेल तर त्यांच्याकडे आपल्यावर किती पॉवर असते हेही तुम्हाला कळेल. ऑलराईटी, तर आता विदाऊट फर्दर अडू चला सुरुवात करूया. लेसन नंबर 1. वर्ल्डला फिल्टरशिवाय पाहण्यासाठी करेज लागते. आपण ज्या वर्ल्डमध्ये राहतो तो खूप कॉम्प्लेक्स वाटतो, नाही का? पण जर मी तुम्हाला सांगितले की वर्ल्ड ॲक्च्युली सिम्पल आहे तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, बरोबर?